बुलढाण्यामध्ये ट्रक आणि मध्य प्रदेश परिवहन बसचा भीषण अपघात झाला। बुलढाण्याच्या खामगाव नांदुरा रोडवरील आमसरी फाट्याजवळची ही घटना आहे। ही दृश्य सध्या आपण बघतोय। अपघातामध्ये वीट वाहतूक करणाऱ्या ट्रकमधील 3 जणांचा मृत्यू झालेला आहे। जागीच त्यांचा मृत्यू झालाय। बसमधील जवळपास 20 जण जखमी आहेत। गंभीर जखमी असलेल्या 4 जणांना अकोल्यामध्ये उपचारासाठी हलवलं गेलंय। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी संदीप वानखेडे यांच्याकडून। संदीप, आता घटनास्थळावर नेमकी काय परिस्थिती आहे? रिद्धी, थोड्या वेळापूर्वीचा हा अपघात आहे। सध्या आता स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने संपूर्ण जे जखमी आहेत त्यांना ताबडतोब त्या बसमधून काढून रुग्णालयात हलवण्यात आलेला आहे आणि सध्या हा महामार्ग जो आहे तो वाहतुकीसाठी मोकळा करण्याचे प्रयत्न पोलिसांकडून केले जात आहेत। थोड्या वेळापूर्वी हा अपघात झाला। खरं तर या ठिकाणी जो ट्रक आहे हा वीट भट्टीवरून वीट घेऊन हा चुकीच्या मार्गाने जो आहे हा या ठिकाणी येत होता आणि भरधाव वेगात जात असलेली ही मध्य प्रदेश परिवहन विभागाची जी बस आहे ही भरधाव वेगात जात होती। अमरावती बराणपूर ही बस होती आणि ही नांदुराकडे जात असताना हा समोरासमोर मोठा भीषण अपघात झाला। यामध्ये ट्रक मधील चालक आणि इतर मजूर जे आहेत यापैकी 3 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे आणि बसमधील जवळजवळ 20 जण जे आहेत ते जखमी आहेत। त्यापैकी 4 जण गंभीर जखमी असल्याने त्यांना खामगाव येथून अकोला पुढील उपचारासाठी रेफर करण्यात आलं आहे आणि उर्वरित जे काही जखमी आहेत त्यांच्यावर सध्या खामगाव या उपजिल्हा सामान्य रुग्णालयात सध्या उपचार या ठिकाणी सुरू आहेत। रिद्धी जी, संदीप, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।